आणि मग हा जो घरच्या घरी चाललेला इंटरव्ह्यू होता, आपल्याला माहिती असेल, मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ही कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. आणि ज्यावेळेस मी म्हणालो त्यावेळेस मी कोणाचं नाव घेतलं नाही, कोण कन्फ्युज्ड आहे, कोण करप्ट आहे सांगितलं नाही. पण ज्यावेळेस ही मुलाखत झाली त्या संजय राऊतांनीच त्या ठिकाणी म्हटलं, राजसाहेब तुम्हाला फडणवीस कन्फ्यूज म्हणाले आणि उद्धव साहेब तुम्हाला फडणवीस करप्ट म्हणाले. आता मी टोपी फेकली होती, ती संपादक साहेबांनी थेट त्या दोघांच्या डोक्यात घातली आणि त्यांच्यावर अधोरेखित केलं कोण कन्फ्युज आहे आणि कोण करप्ट आहे. आणि मग या सभेमध्ये, या इंटरव्ह्यू मध्ये ते असं देखील म्हणाले की फडणवीसांना काय समजतं, या ठिकाणी भाजपचे नेते आणि महायुतीचे नेते या कोणीच मुंबईमध्ये जन्मलेले नाही. हे मुंबईत जन्मलेले नसल्यामुळे यांना मुंबईचे प्रश्न काय कळतात. आता मी एक सवाल विचारतो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? मुंबईची पल्स, मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचाही मुंबईत झाला नव्हता. आणि मुंबईमध्ये जन्मलेले जे स्वतःला सांगतात आम्ही मुंबईत जन्मलो त्यामुळे आम्हाला मुंबई माहिती आहे, आता जन्मून तुम्ही जवान झाले, म्हातारे व्हायला निघाले, तरी मुंबईमध्ये तुम्ही काय केलंय दाखवा ना. 25 वर्ष सत्ता या मुंबईमध्ये भोगली, आता म्हातारपणाकडे चाललात, मुंबईतला एक प्रोजेक्ट देखील तुम्ही दाखवू शकत नाही, मग फायदा काय आहे? आणि माझा सवाल आहे, ज्या 106 हुतात्म्यांनी मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्राकरता रक्त सांडलं, त्यातले किती मुंबईतले जन्मलेले होते? त्यात कोकणातले देखील होते, पश्चिम महाराष्ट्रातले होते, विदर्भातले होते, मराठवाड्यातून आलेले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगलीमध्ये जन्मलेले होते, शाहीर अमरशेख बार्शीचे होते, मुंबईवर प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा देखील मुंबईचा नव्हता. आचार्य अत्रे देखील त्या ठिकाणी मुंबई बाहेर जन्मले होते. मुंबईचे गिरणी कामगार हे सांगली, कोल्हापूर, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग या सगळ्या भागातून आलेले होते. मग आपण असं म्हणायचं की मुंबई बाहेरून आले म्हणून यांना मुंबई काय समजते, यांना मुंबईतलं काय माहिती आहे? मी या ठिकाणी सांगतो, होय माझा जन्म मुंबईमध्ये झाला नाही, पण ही मुंबई माझी कर्मभूमी आहे. आणि म्हणून या मुंबईच्या विकासाचा जो ध्यास आम्ही घेतला, या मुंबईला बदलवून दाखवण्याचं काम आम्ही केलं. आज आपण बघा, या मुंबईतला सामान्य मुंबईकर याचं स्वप्न काय आहे? एक स्वतःचं घर असलं पाहिजे स्वप्न. मुंबईतला मराठी माणूस या मुंबईमध्ये घर परवडत नाही म्हणून कुठेतरी वसई विरारच्या पलीकडे चालला गेला. 25 वर्षामध्ये त्याला तुम्ही घर देऊ शकला नाही. पण त्याच वेळी बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 80,000 लोकांना घर देण्याचं काम या मुंबई बाहेर जन्मलेल्या माणसांनी त्या ठिकाणी करून दाखवलं. 100 फुटात राहणाऱ्याला 500 फुटाचं घर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. पत्राचाळ असेल, अभ्युदय नगर असेल, प्रत्येक ठिकाणी सामान्य माणसाला घर देण्याचं काम आम्ही केलं. आज इतक्या वर्षांमध्ये SRAच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झाला. लोकांना घर देण्याच्या ऐवजी बिल्डरांनी LOIचं ट्रेडिंग केलं. पण आम्ही त्याच SRA मध्ये काम न करणाऱ्या बिल्डरांना जेरबंद केलं आणि त्याचं काम चालू केलं. आणि आज अनेक त्या झोपडपट्टीतल्या लोकांना वर्षानुवर्ष ज्यांना भाडं मिळालं नव्हतं त्यांना सरकारच्या वतीनं भाडं देऊन त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट आम्ही चालू केलं. रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून, सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सामान्य माणसाचं जे घर आहे आणि घराचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आज धारावी जिचा उल्लेख राजीव गांधींनी केला होता, पण या धारावीचं कधीही रिडेव्हलपमेंट होऊ शकलं नाही. आज धारावीचं डेव्हलपमेंट आम्ही सुरू केलं.
आणि पुन्हा एकदा सांगतो, धारावीमध्ये बसलेले जेवढे पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्या सगळ्यांना धारावी मध्येच आम्ही घर देणार आहे, कोणालाही बाहेर काढणार नाही. आणि एवढंच नाही, आता मला या ठिकाणी कुंभारवाड्याचे लोक भेटले. आम्हाला माहिती आहे धारावी हे केवळ एक ॲग्लोमरेशन नाही, केवळ एक झोपडपट्टी नाही आहे, ते एक आर्थिक स्रोताचं केंद्र आहे. MMRDA च्या माध्यमातून हातामध्ये घेतला आणि त्या माध्यमातून कोंडी जी आहे ती कमी करण्यासाठी उडानपूल आणि भुयारी मार्गाचं काम आपण सुरू केलं आहे. सांताक्रूज चेंबूर लिंक रोड आणि फ्रीवेवरने येणारी जी वाहतूक आहे ती ठाण्याच्या दिशेने सुरक्षित जाण्याकरता आपण या ठिकाणी ही कारवाई करतो. ईस्टर्न फ्रीवेचा आपण विस्तार करतो. छेडानगरला जो ईस्टर्न फ्रीवे संपलेला आहे तो आता पलीकडे आपण ठाण्यापर्यंत आणि तिथनं आमणेपर्यंत नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचंही काम आपण करतो. शिव ट्रांबे रोड जो आहे त्याच्यावर देखील वाहतुकीची कोंडी तयार करण्याकरता, कोंडी कमी करण्याकरता चेंबूर नाकाणे शिव ट्रांबे रोडवर आपण अनेक एलिव्हेटेड रोडचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. तिथनंही आपण ती कोंडी जी आहे ही कोंडी आपण त्या ठिकाणी समाप्त करणार आहोत. आपल्याला माहिती आहे ईस्टर्न सबब आणि वेस्टर्न सबब हे जोडण्याकरता देखील आपल्याला आपण या ठिकाणी मुलुंडपासनं तर गोरेगाव पर्यंत एक बोगदा तयार करतो की ज्या माध्यमातून हे दोन एक्सप्रेसवे आपल्याला जोडता येतील. आज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या चेंबूरमध्येही पुनर्विकासाची कामं या सगळ्या आसपासच्या परिसरात आपण सुरू केली आहे. आणि हे सगळं करत असताना आपण सामान्य माणसाची सोय कशाने होईल हे पाहण्याचा प्रयत्न आपण करतोय. बंधू भगिनींनो, आज आपण जर बघितलं तर या मुंबईमध्ये मुंबईकरांकरता विचार करून अनेक मार्गांचं काम, या मुंबईला डिकंजेस्ट करण्याचं काम, ईस्टर्न एक्सप्रेसवे असो, वेस्टर्न एक्सप्रेसवे असो, कोस्टल रोड असो, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सी लिंक असो, या सगळ्या आपण तयार केल्या आणि आज मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम आपल्या माध्यमातून चाललंय. आणि हे सगळं करत असताना आपण बघा, आपण नेहमी विचार जो केला तो सामान्य, अरे वा, माननीय आठवले साहेब मंचावर आलेले आहेत, त्यांचं देखील एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आणि मुंबईकरांचा भविष्यातला विचार देखील आम्ही केला. मुंबई शहर वाढतंय, पिण्याच्या पाण्याची गरज वाढते. गेले इतके वर्ष गारगाईचा प्रकल्प ज्यातनं 500 MLD पाणी मुंबईला मिळू शकतं, सगळ्यात स्वस्त प्रकल्प, सगळ्यात त्या ठिकाणी ग्रेडियंटनी पाणी येणार, पण 20 वर्ष या प्रकल्पाचं कामच पुढे जात नव्हतं. मला सांगताना आनंद वाटतो, त्यातल्या अडचणी मी समजून घेतल्या आणि त्या अडचणी दूर केल्या आणि गारगाईच्या प्रकल्पाला 2 वेळा नामंजूर झालेला प्रकल्प, त्याला फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंटची परमिशन आणली आणि परमिशन आणून त्याचं टेंडर काढलं, त्याचं काम सुरू केलं. आता 500 MLD पाणी ऍडिशनल मुंबईला मिळेल आणि त्या माध्यमातून पुढचे 20-25 वर्ष मुंबईमध्ये कधीही पाण्याची टंचाई ही आपल्याला पाहायला मिळणार नाही. अशा पद्धतीनं आपण हे काम केलंय. इंदू मिलचं स्मारक आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी जुन्या सरकारनं इंचभर जागा देखील दिली नव्हती. आठवले साहेब, आम्ही मोदीजींकडे गेलो, 3600 कोटी रुपयाची जागा मोदीजींनी दिली. आज इंदू मिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे. आज खऱ्या अर्थानं एक प्रकारे मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, या ठिकाणी आम्ही जे बोलतो ते करणाऱ्यांपैकी आहोत. आम्ही जे केलंय ते तुमच्या समोर आहे, सांगण्यासारखं आमच्याकडे म्हणून सांगतो. आताच उद्धवजी आणि राज ठाकरेजी नाशिकमध्ये गेले होते. ते मुंबईत सभाच घेत नाही, नाशिकमध्ये जाऊन सभा घेतली आणि नाशिकच्या सभेमध्ये नाशिकच्या ऐवजी मुंबईवर बोलले, नाशिकवर बोललेच नाही. आणि नाशिकमध्ये जाऊन
सुधीर मुनगंटीवार आणि देवयानीताई फरांदे आणि आमचे राहुल नार्वेकर यांच्यावर तिथे जाऊन टीका केली. यांच्याजवळ बोलायला देखील काहीच नाही. 25 वर्षात दाखवण्यासारखं काही नाही. आणि म्हणून आज आम्ही आपल्याला हे सांगण्याकरता आलो आहे, आपल्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता या महानगरपालिकेची महानगरपालिका आम्हाला हवी आहे. केवळ कोणाला महापौर बनवायचं याकरता नाही, केवळ कोणाला नगरसेवक बनवायचं याकरता नाही, तर या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता ही महानगरपालिका आम्हाला हवी आहे. बंधू भगिनींनो, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आशीर्वादाने आम्हाला एक प्रचंड मोठं बहुमत मिळालं. आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक जागा महायुतीला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या. आणि या जागा मिळाल्यानंतर काही लोकांनी बोलणं सुरू केलं, आता या महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या, आता यांना कोणाची गरज नाही. हे पहिलं काम काय करतील? लाडकी बहीण योजना बंद करतील. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि लाडक्या बहिणींनो, चिंता करू नका, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आणि तुमचे शिंदे भाऊ या ठिकाणी आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. या उलट मी तर आमच्या सगळ्या उमेदवारांना सांगतोय, ही आमची लाडकी बहीण तुम्हालाही निवडून देणार आहे. पण तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, त्यांना लखपती दीदी बनवा. लखपती दीदी. आता मोदी साहेबांनी लखपती दीदीचा कार्यक्रम दिलाय. महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदी तयार झाल्या. पुढच्या 4-5 महिन्यात आमच्या 1 कोटीपर्यंत हा आकडा जाईल. 1 कोटी माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दीदी असतील. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर ज्यावेळी मी तुम्हाला भेटेन, तुम्ही वॉर्डात काय काम केलं हे तर विचारेनच, पण त्यासोबत पहिला प्रश्न माझा असेल की तुमच्या वॉर्डामध्ये माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं याचा हिशोब मला द्या. हा प्रश्न देखील या ठिकाणी मी विचारणार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या मुंबईला पोखरणारे आहेत आणि दुसरीकडे प्रामाणिकतेनं, पारदर्शितेनं तुमच्या करता काम करणारे, तुमच्या करता झटणारे, ज्यांनी मुंबईमध्ये परिवर्तन करून दाखवलाय, अशी सगळी महायुतीची मंडळी या ठिकाणी आहेत. तुम्हाला फैसला करायचा आहे. 15 तारखेला तुम्ही मतदानाला जा. मतदानाला गेल्यानंतर ज्या मशीनवर कमळ किंवा धनुष्यबाण असेल त्याची बटन दाबा, निर्धास्तपणे बाहेर या. 16 तारखेपासून या ठिकाणी ज्यावेळी महानगरपालिका आमच्या हातामध्ये येईल, 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या. 16 तारखेपासून 5 वर्षाकरता तुमच्या काळजीची गॅरंटी महायुतीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेतो. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.